नमस्कार. बार्शी संचारच्या सर्व श्रोत्यांसाठी, रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी, लेखकांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आम्ही आलेलो आहोत. आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बार्शी संचार आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. हे आपलं 5वं वर्ष आहे आणि दरवर्षी या निबंध स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतो, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. याही वर्षी अशीच एक स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. दिनांक 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर या दरम्यान ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा आपण छोटा गट वय वर्षे 7 ते 17 आणि मोठा गट 18 व त्यापुढील खुला गट अशा 2 गटामध्ये घेत असतो आणि ही स्पर्धा आपण घरून लिहून निबंध पाठवत असतो आणि आपले जे पारितोषिकं असतात तेही आपण घरपोच करत असतो. अशी ही एक आगळेवेगळे स्वरूपाची स्पर्धा आपण यावर्षीही आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी उत्स्फूर्त रीतीने सहभागी व्हायचं आहे. आणि या स्पर्धेबद्दल इत्थंभूत माहिती पुढील प्रमाणे मी सांगते आहे. छोटा गट आहे वय वर्षे 7 ते 17 आणि या गटासाठी शब्दमर्यादा आहे 500 पर्यंत आणि विषय आहेत आरोग्य आणि सकस आहार हा विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2 आहे मैदानी खेळाची माहिती आणि महत्त्व. विषय क्रमांक छोट्या गटासाठी 3 माझा आवडता नेता आणि छोट्या गटासाठी विषय क्रमांक 4 आहे माझे बाबा वडील. या 4ही विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर 500 शब्दापर्यंत निबंध लिहून आपल्या बार्शी संचारच्या कार्यालयामध्ये पोच करायचा आहे. प्रवेश फी 25 रुपये आहे. आणि खुला गट त्याविषयीचं आपण माहिती घेऊयात. खुला गट आहे वय वर्षे 18 व त्यापुढील आणि या गटाची प्रवेश फी आहे 50 रुपये आणि शब्दमर्यादा आहे 800 पर्यंत. या खुल्या गटासाठीचे विषय आहेत वनराईतील भटकंतीचे वर्णन. विषय क्रमांक 1 वनराईतील भटकंतीचे वर्णन. विषय क्रमांक 2 आहे ऐतिहासिक ठेवा जतन आणि संवर्धन. विषय क्रमांक खुल्या गटासाठी 3 सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होतोय होय किंवा नाही पैकी एक मत लिहायचं आहे. विषय क्रमांक 4 खुल्या गटासाठी माझं आवडतं पुस्तक. तर यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहून आपल्या बार्शी संचारच्या कार्यालयामध्ये पोच करायचं आहे. तर याबद्दल अजून सांगायला आवडेल की या स्पर्धेला संपूर्ण आपल्या राज्यभरातून, महाराष्ट्रभरातून दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. तर याही वर्षी आपण अशा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर ही स्पर्धा लिहित असताना छोटीशी नियमावली आपण लक्षात घ्यायची आहे. निबंध कागदाच्या एका बाजूस सुवाच्य अक्षरामध्ये लिहायचं आहे, दोन्ही बाजूला समास सोडायचा आहे आणि त्याबरोबर विजेत्यांची रोख रक्कम आपण फोन पे करत असतो आणि प्रत्येक विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि जे प्रशस्तीपत्र मिळतं ते आपण त्यांच्या घरपोच करत असतो. तर पारितोषिकं आपण ऐकूयात. छोटा गट आणि मोठा गट अनुक्रमे प्रत्येकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1001 रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र आहे. छोटा गट आणि मोठ्या गटातील द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम 701 रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र आहे. छोटा गट आणि मोठा गट मधील अनुक्रमे तृतीय क्रमांकाला रोख रक्कम 501 रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र आहे. आणि छोटा गट आणि खुला गट यामध्ये उत्तेजनार्थ क्रमांक काढला जातो, त्यामध्ये सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं. हे आपण त्यांच्या घरपोच करतो. आणि निबंध पाठवताना आपला संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो पाठवायचा आहे. आणि मुदती दरम्यान म्हणजे जी आपण 21 ऑगस्ट ते 21 सप्टेंबर मुदत दिलेली आहे त्या दरम्यान संपर्क झालेले निबंध आणि पोच झालेले निबंधचं आपण ग्राह्य धरत असतो, त्यामुळं त्याचाही नक्की विचार व्हावा. आणि आपली प्रवेश फी 94 22 380 501 या क्रमांकावर फोन पे, गुगल पे करायची आहे आणि तोच स्क्रीनशॉट याच क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे। तर या सगळ्या छोट्या नियमावलीसह आपण निबंध स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे। जे विचार आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना आपल्या डोक्यामध्ये चालतात, आपल्या निरीक्षणात येतात, एक सामाजिक नागरिक म्हणून आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल आपलं एक मत असतं, जे सुप्त स्वरूपात आपल्या मनात असतं, हेच मत आविष्कृत करण्याची ही सुवर्ण संधी बार्शी संचारने आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे, दिलेली आहे। आणि या संधीचा सगळ्यांनी अवश्य लाभ घ्यावा आणि अधिकाधिक रीतीने आपल्या मनातील विचार कागदावर रेखाटावेत आणि निबंध लिहून बार्शी संचार कार्यालय, पत्ता आहे बार्शी संचार कार्यालय 1723 ब्रूड गल्ली बार्शी, जिल्हा सोलापूर, पिन कोड 413-401 या पत्त्यावर पाठवायचं आहे, पोच करायचं आहे, समक्ष येऊन द्यायचं आहे, परंतु मुदतीमध्येच द्यायचं आहे। आणि याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर 9822088229 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे। तर या सगळ्या स्पर्धेचे प्रायोजक आहेत तुळजाभवानी ट्रॅक्टर्स, लातूर रोड, बार्शी। या प्रायोजकत्वाच्या अनुषंगाने यांना घेऊन आपण ही स्पर्धा घेत आहोत। भरपूर बक्षिसं आहेत, सन्मानचिन्ह आहे, प्रशस्तीपत्र आहे आणि विषय मात्र आपल्या सगळ्यांच्या मनातले आहेत, आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचे आहेत, आपल्या सगळ्यांच्या जाणीवा जागृत करणारे आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत। त्यामुळे वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाहीये, जे मनात आहे तेच कागदावर रेखाटायचं आहे। खुल्या गटासाठी 800 पर्यंत शब्द मर्यादा आहे आणि छोट्या गटासाठी 500 पर्यंत शब्द मर्यादा आहे। त्यामुळे त्वरा करा आणि निबंध लिहायला आज आणि आत्तापासूनच सुरुवात करा आणि निबंध नक्कीच लिहा आणि आपल्या कार्यालयामध्ये पोच करा। धन्यवाद।